एखादे वनक्षेत्र विशिष्ट कारणासाठी संवर्धित झाल्यावर तिथल्या स्थानिकांना कशा प्रकारे रोजगार मिळतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रमोद महानुभाव. नाशिकमधील येवला तालुक्यात काळविटांसाठी प्रसिद्ध असे ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्र आहे. खरं तर 2009 सालापासूनच प्रमोद इथल्या गवताळ प्रदेशावर नॅचरलिस्ट म्हणून काम करतोय. मात्र ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्राच्या निर्मितीनंतर इथल्या गवताळ प्रदेशाचा कायापालट झाला आणि पर्यटकांची संख्याही वाढली. याचा फायदा प्रमोदला झाला, कारण राखीव क्षेत्रात आलेल्या पर्यटकांना वन्यजीव सफारी घडवत असल्याने त्या माध्यमातून त्याला उपजीविकेची संधी मिळाली. प्रमोदच्या या कामाला कौतुकाची थाप देण्यासाठी त्याला बर्डिंग नॅचरलिस्ट या कॅटेगरीमध्ये दैनिक मुंबई तरुण भारतचा 2025 सालचा SFC एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज प्रस्तुत स्पीशीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड प्रदान करण्यात येतोय. सर्वप्रथम तर मुंबई तरुण भारत आणि अक्षय सरांचं मी धन्यवाद देतो की मला या पुरस्कारासाठी त्यांनी निवड केली व मी ज्या कामासाठी मला हा पुरस्कार भेटला आहे त्या कामात मला ज्या लोकांचा सपोर्ट होतो, तर आमचे मार्गदर्शक वन अधिकारी मान्य श्री उमेश वावरे सर, त्यानंतर सुजित नेवशे साहेब, अक्षय मेत्रे सर, हरगावकर दादा, त्यामुळे नागपुरे दादा, ह्या लोकांचा मला खूप सपोर्ट भेटतो. त्यामुळे मी हे काम करतो आणि मला आज हा पुरस्कार मिळाला. त्याचपूर्वी आम्हाला मागच्या वर्षी 2023 साली कन्झर्वेशन रिझर्व म्हणून ममदापूरसाठीच भेटला होता पुरस्कार. आज तिकडेच मला पण काम करताना हा पुरस्कार भेटतो, तो खूप आनंद होतो आहे.